नमस्कार, हेमसेन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि काल आपण जसं शोमध्ये प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुम्हाला ग्राउंडवर जाऊन दाखवूया की प्रत्यक्ष मतमोजणी कशी होणार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत। आज आपण आलो आहोत MITच्या प्रांगणामध्ये। इथं जी आहे इथं स्ट्रॉंग रूम आहे आणि सगळ्या मतपेट्या आतमध्ये ठेवलेल्या आहे आणि मोठी तुम्ही सगळीकडे बघितली असेल की पोलिसांची एक मोठी सुरक्षा या ठिकाणी आहे आणि एकूण कशी व्यवस्था असणार आहे, कशा पद्धतीने इथं काम चालतं यासाठी माझ्यासोबत आहेत एमसेनचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय वरकर सर काल आपण प्रॉमिस केलं होतं त्याबद्दल आज आपण मतमोजणी केंद्रामध्ये उभा आहे आणि काय इथलं आपण सगळ्यांनी इथं बघितलं, काय बघायला मिळालं? नक्कीच आपण प्राथमिक जी माहिती आत्ता घेतलेली की आपण आपल्या प्रेक्षकांना इथं दाखवूया की इकडच्या बाजूला CCTVचे सगळे कॅमेरे वगैरे तिथे लावलेले आहेत आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूममध्ये ज्या मतपेट्या आहेत त्या खरंच सुरक्षित आहेत का हे बघण्यासाठी तिथे त्यांची राहण्याची पण व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। त्यामुळे CCTVमध्ये ते प्रत्यक्ष बघू शकतात। आत्ता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिली आधी थोडक्यात आपण नंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष ऑन कॅमेरा बोलणारच आहोत, पण त्यांच्याशी जी प्राथमिक चर्चा केली त्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली। त्यानंतर आत्ता हा समोरचा जो सगळा परिसर आहे हा मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे। उमेदवारांचे एजंट आणि मतमोजणी कर्मचारी असे जवळपास सगळे कर्मचारी मिळून इथं 2-1 हजार लोक आतमध्ये असतील। 990 तर कर्मचारी आहेत। प्रत्येक उमेदवाराचे एजंट जर आपण त्याच संख्येने पकडले तर साधारण 2-2.5 हजार लोक आतमध्ये असतील अशी आत्ता आपल्याला माहिती मिळाली। त्याशिवाय प्रत्यक्ष मोजणीचं जे आकडे केलेले असतात तर त्याची फायनल टॅली करणारी ती पण एक यंत्रणेत असते। आणि आपल्याला जी आत्ता माहिती मिळते की अनेक म्हणजे आक्षेप घेतला जातो की इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये डिव्हाइसमध्ये काहीतरी गडबड केली जाते, त्याच्यामुळं ऐन वेळेस तिथं 5 ठिकाणी असं काही हे टाकून 5 मतदान केंद्रावरच्या VVPATच्या पण मतमोजणी होणार आहे। त्यामुळं ही सगळी जय्यत तयारी अशी प्रशासनाने केलेली आहे आणि 4 जूनची आपण वाट बघतो आहोत। त्याच्यामुळं 4 जूनला इथं सकाळी 8 वाजेपासूनच तुफान उत्साह असणार आहे। नक्कीच जसं सांगितलं CCTVचं आउटपुट तिथं दिलं आहे आणि इथं माझ्या मागे तुम्ही बघता आज की तिथं मोठी पोलिसांची यंत्रणा आहे आणि मध्ये जे आहे ह्या सगळ्या गेल्यानंतर एक स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूममध्ये सगळ्या मतपेट्या सुरक्षित ठेवल्या आहे। त्याचं फुटेज तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात। त्या मतपेट्याच्या ज्या ठेवल्या आहेत त्या सगळ्यांचं जे CCTVचं आउटपुट आहे आणि अशी पूर्ण जी एक कडेकोट व्यवस्थेमध्ये 4 जूनला मतमोजणी पार पडणार आहे छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभेची। आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की कोण ही निवडणूक कशी पार पडते, मध्ये कशी व्यवस्था केलेली असते, कसे टेबल लावलेले असतात आणि त्यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकारी जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांनाच विचारणार आहे की काय व्यवस्था केली काय तर एमसेनच्या या आपल्या गल्ली ते दिल्लीमध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन त्यावरती चर्चा करणार आहोत। सर ते साधारणतः त्या दिवशी जी आहे ती कशी व्यवस्था केली जाते, आपण कलेक्टरला काय विचारणार आहोत? नाही, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष जाऊन आता त्यांना पूर्ण माहिती घेऊ की टेबल कसे असणार आहे, साधारणतः रचना कशी आहे आणि त्या हॉलमधले काय प्रत्यक्ष फुटेज कसं म्हणजे काय व्यवस्था केलेली आहे। इव्हन दो कर्मचाऱ्यांना मध्ये आता सकाळी 8 ते रात्री आता असं आपल्याला कळतं काही मतदान केंद्रामध्ये 22 फेऱ्या होणार आहे, काही ठिकाणी 27 फेऱ्या होणार आहेत। या उशिरापर्यंत चालणारी प्रक्रिया, त्यामुळे इथे काय त्यांची नाश्त्याची जेवणाची काय बाकी व्यवस्था आहे का, इथली सुरक्षेची काय व्यवस्था आहे, सगळे प्रश्न आपण त्यांना विचारू आणि थेट त्यांची समस्या नक्कीच आपण जे जिल्हाधिकारी आहे निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी सर त्यांच्याशी आपण पूर्ण ह्याची सगळी यंत्रणा आहे ती कशी काम करते आणि त्यांची जी आहे कशी तयारी सुरू आहे 4 जूनला कशी यंत्रणा सुसज्ज आहे याबद्दल आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे। तर आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलूया। 4 जूनला निकाल आहे आणि निकालाची प्रचंड उत्सुकता आहोत आणि आज आपण तर मतदान केंद्रात आहोत जिथं मतमोजणी होणार आहेत। माझ्यासोबत एमसेनचे सल्लागार संपादक संजय वरकर सर आहेत, माझ्यासोबत दस्तरखुद्द जिल्हाधिकारी आहेत जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि एकूण मतमोजणीची काय तयारी झाली, कसे प्रक्रिया पार पडणार आहे सरांकडून आपण जाणून घेणार आहोत। सर ही एक खूप जवळ म्हणजे 3-4 दिवसांवर मतमोजणी आली आहे, तुम्ही सगळा आढावा घेत आहेत, काय तयारी आहे, कशी तयारी झाली? ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। फार दिवस जवळ आलेले आहेत। आमची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण संपलेलं आहे। 3 तारखेला रंगीत तालीम आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे, त्यामुळं आज ही पूर्ण तयारी झाली का नाही पाहणी करण्यासाठी आम्ही इथं आहोत। या ठिकाणी आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 6 विधानसभेसाठी 6 कंपार्टमेंट आपण या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्या 14 टेबलवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे कंट्रोल युनिटमधून जे मतं बाहेर येणार आहेत त्याची मोजणी या ठिकाणी होणार आहे। त्या बाजूला आपण पाहतोय ते बॉक्स लागलेले आहेत, तिथं टपाली मतपत्रिका जे आपल्या जमा झालेले आहेत त्याची मोजणी त्या ठिकाणी होणार आहे।
सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर मशीनवरच्या मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. आम्ही 4 तारखेला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 5 वाजता या ठिकाणी हजर राहायच्या सूचना दिलेल्या आहेत. 5 वाजता रँडमायझेशन होईल. म्हणजे कुठला कर्मचारी कुठल्या टेबलवर जाणार आहे आज माहीत नाही आहे. ते त्या ठिकाणी माहिती होईल, अनाऊन्समेंट करून सांगितलं जाईल आणि मग 5:30-6 पर्यंत ते सगळे स्थानापन्न झाल्यानंतर गोपनीयतेची शपथ सगळ्यांना दिली जाईल आणि 7:30 वाजता ऑब्झर्वर सर आणि उमेदवार त्यांचे प्रतिनिधी जे कोणी हजर असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम खुलं केलं जाईल आणि मग मतमोजणीला 8 वाजता प्रारंभ होईल. साधारणपणे हे जे आता आपण सांगितलं की 14 टेबल आहेत तिथे, 14 टेबलवरती ज्या फेऱ्या होणार आहेत तर त्याची संख्या त्या कशा होतील? एका विधानसभेचं आपण उदाहरणार्थ कन्नड असं घेऊया. कन्नडमध्ये नाही, समजा प्रत्येक 14 टेबल आहे, त्याचे 14 टेबलवर कसे राहू? प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्राची संख्या वेगवेगळी आहे. हां हां. त्यामुळं जर पाहिलं तर कमीत कमी आपल्याकडे 22 राऊंड होणार आहेत आणि जास्तीत जास्त 27 राऊंड होणार आहे. आता हे 27 राऊंड झाल्यानंतर पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया तोपर्यंत पोस्टल बॅलेट पेपरची संपणार आहे. त्याच्यानंतर ही 27 राऊंड झाल्यानंतर रिझल्ट शीट तयार असणार आहे, परंतु तरी आम्हाला डिक्लेअर करता येणार नाही आहे, कारण आम्हाला त्याच्यानंतर काही रँडमली सिलेक्टेड मतदान केंद्रावरचे VVPATचे स्लिप मोजणं आयोगाने बंधनकारक केलेलं आहे. तर त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 मतदान केंद्र रँडमली आपण ड्रॉ टाईपनं मतदान केंद्र टाकून सिलेक्ट करायचे आणि मग त्याच्यातल्या VVPAT स्लिप काढून त्या मोजायच्या आहेत. त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळं पूर्ण रिझल्ट तयार व्हायला कदाचित सायंकाळ होईल. हां, त्या VVPAT मोजल्यानंतर त्याची परत टॅली होईल त्यांच्याशी. हां, VVPAT स्लिपमधल्या ज्या स्लिप आहेत उमेदवार न्याय सॉर्टिंग केलं जाईल. त्याच्यानंतर त्या मतदान केंद्रावरची मशीनद्वारे किती निघालेलं आहे त्याचीशी टॅली होईल आणि ते सगळं टॅली वगैरे झाल्यानंतर मग तो जो फॉर्म 20 आहे रिझल्टचा तो पूर्ण भरला जाईल आणि त्याच्यानंतर ऑफिशियली रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. साधारणपणे कर्मचाऱ्यांची आपण जे म्हटलं रंगीत तालीम होणार आहे, तर त्या रंगीत तालीमचा एकूण एका विधानसभेला किती कर्मचारी असतील? कमी जास्त नाही, पूर्ण लोकसभेसाठी आम्ही काल जेव्हा प्रशिक्षण घेतलं आदेश काढून या सभागृहामध्ये मतमोजणीसाठी सर्व अधिकारी कर्मचारी मिळून जवळजवळ 990 लोक त्या ठिकाणी असणार आहेत. बाहेर पोलीस बंदोबस्तासाठी सुद्धा जवळजवळ 70 अधिकारी तैनात केलेले आहेत. 500 पोलीस कॉन्स्टेबल आहेत. CRPF आणि SRPFचे 30 जवान शस्त्रधारी त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळं फार मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी सुद्धा असणार आहे आणि मध्येसुद्धा खूप अधिकारी कर्मचारी असणार आहेत. त्यांची सर्वांची व्यवस्था, त्यांचं प्रशिक्षण हे सर्व नियोजन झालेलं आहे. सुरक्षेचा जसा आढावा तुम्ही आता सांगितला, बाकी काय व्यवस्था सगळ्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाने जे केल्या आहेत, आता सगळ्या खुर्च्या आणि बाकी सगळ्यांची व्यवस्था झाली आहे. ही रंगीत तालीम कधीपर्यंत होईल आणि कधी सज्ज असेल? नाही, आपण रंगीत तालीम 3 तारखेला घेणार आहोत. 4ला आपली प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. त्याच्या 1 दिवस अगोदर घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही 3 तारखेला ठेवलेलं आहे. आम्ही काल पोलीस अधिकारी आणि बाकी इतर अधिकाऱ्यांसोबत काल आमची बैठक संपन्न झालेली आहे. फक्त इथलाच बंदोबस्त नाही आहे, तर मला शहरातला सुद्धा बंदोबस्त बघावा लागेल. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी शहरामध्ये सुद्धा काही चमू आम्ही तैनात करायला सांगितलेले आहेत. आणि इकडचा रिझल्ट जसं जाईल, उत्साह, प्रतिउत्साह, नाराजी ह्याच्या माध्यमातून काही अनुचित घटना घडू नये शहरात आणि परिसरात, म्हणून आपण ते प्रिकॉशन घेतलेलं आहे. निकाल लागेपर्यंतच्या कालावधीसाठी आपण ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे. त्या दिवशी तिकडे सगळी व्यवस्था आपण करतो. त्याप्रमाणे इथंसुद्धा जी उमेदवार किंवा त्यांचे एजंट येणार आहेत त्यांच्यासाठी इकडचा दरवाजा असणार आहे. जे अधिकारी कर्मचारी येणार आहेत त्यांच्यासाठी इकडचा असणार आहे. बाहेरसुद्धा येण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत. एजंटसाठी पास आणि जे नियुक्तीपत्र असते ते दोन्ही कंपल्सरी केलेलं आहे. आणि काय काय सूचना आहेत हे देण्यासाठी प्रत्यक्ष आम्ही उमेदवारांची बैठक घेतलेली आहे. सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसोबत जवळजवळ 2 तास आम्ही इंटरॅक्शन करून त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत. कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. एकूण हे 37 उमेदवार आहेत. आपण असा एजंटांचा उल्लेख केला तर सगळ्या उमेदवारांचे तर प्रत्येक टेबलवर एजंट असणार नाहीत असं आम्हाला वाटतं. पण नाही, येत नाहीत. अनुभव असा आहे की जनरली 5-6 उमेदवारच एजंट त्याच्यामध्ये नियुक्ती करतात. उमेदवारांना कुठेही येता येऊ शकतं, त्याच्यामुळे उमेदवारांना काही अडचण नाही आहे. परंतु एजंटची नियुक्ती आमच्याकडे रीतसर करायला पाहिजेत. अद्यापपर्यंत कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत. तर आता प्रत्येक उमेदवारांची त्यांच्या एकंदरीत किती इच्छा आहे, किती लोकांना नियुक्त करायचं त्याप्रमाणे ते करू शकतो. पण हा निवडणुकीचा एक कार्यक्रम असतो, तो मतमोजणीच्या आधी एजंटाची नावं कधीपर्यंत पाठवते आपल्याला? त्यांना आपण काल सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे एक नमुना 18 आहे तो भरून त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला 3 दिवस अगोदर म्हणजे 1 तारखेपर्यंत त्याने आम्हाला दिलं पाहिजे.
आणि त्याचे ते फोटो दिले पाहिजेत, 2 फॉर्मॅटमध्ये त्यांना दिलं पाहिजे. त्याचा आम्ही आयडेंटिटी कार्ड त्यांना देणार आहे. आणि पोलीस अधिकारी, उमेदवार, एजंट, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिशय मायक्रो प्लॅनिंगच्या सूचना दिलेल्या आहेत. ऐनवेळेस काहीतरी गोंधळ होणार, एजंट अधिकाऱ्यांच्या रांगेत येणार, अधिकारी कर्मचारी इकडे येणार, असं काही होऊन ऐनवेळेस काही गडबड गोंधळ होऊ नये, धावपळ होऊ नये आणि कुणालाही मानसिक त्रासाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही सगळं नियोजन केलं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळं काही अडचण येईल असं मला वाटत नाही. सर, त्या जो निकाल लागतो, तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना का तर मतदानाच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये मतमोजणीच्या दिवशी, म्हणून काय आव्हान कराल? हा एक शेवटचा प्रश्न सरांकडे आहे. आव्हान नाही, ही लोकशाही आहे. आपल्या देशाची लोकशाही सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून जगात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी, इतरांनी, सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेसाठी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्याच पद्धतीनं लोकांना ज्यांना निवडून द्यायचं आहे ते निवडून देणार आहेत. ज्यांना जास्त मतं पडणार आहेत ते विजयी घोषित होणार आहेत. त्यामुळं जो काही मतदाराचा कौल आहे तो सर्वांनी मान्य करावा आणि शांततामय मार्गाने ते स्वीकारावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं माझं विनम्र आव्हान आहे. हे होते जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांनी सगळी जी तयारी आहे त्यांनी आपल्या समोर सगळ्यांना शांततेचं आव्हानही केलं आहे आणि तयारी आणि जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे आणि त्यांच्या सगळ्या चेमूनं, त्यांच्या सगळ्या टीमनं जोरदार तयारी आणि केली आहे, ती आपण बघू शकलेली आहे आणि त्याची फुटेज आपण MC न्यूजवर बघताय. धन्यवाद.